ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसाचं जीवन धोक्यात आलं आहे। कुत्रे जसे रस्त्यावरती फिरतात तसे आता बिबटे रस्त्यावरती फिरतील तो दिवस दूर नाही। बिबट्यांच्या वाढत्या संख्येवरती सरकारनं तातडीनं उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार आहोत असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलं आहे। राहुरी शहर आणि तालुक्यामध्ये बिबट्याच्या वाढत्या संख्येबाबत तसेच शेतकऱ्यांवरती बिबट्याचे होत असलेले हल्ले याबाबत केंद्र सरकारनं वन्यजीव प्राणी कायद्यामध्ये बदल करण्यात यावा, यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्यांनी सह्या केलेले 20,000 पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले आहेत। यावेळी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मयत झालेल्यांच्या नातेवाईकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली। सुनील भुजाडी यांनी म्हटलंय की शेतमालाला हमीभाव, कर्जमाफी किंवा इतर कोणताही प्रश्न सरकारला विचारला तर एकच उत्तर मिळतं, जय जय श्रीराम असा खोचक टोला भुजाडी यांनी लगावलाय। आज सकाळच्या वेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी नगर परिषद कार्यालयासमोर जमा झाले। त्यानंतर बिबट्याचा पिंजरा, बिबट्याची वेशभूषा धारण केलेला बालक तसेच शेतकऱ्यांनी लिहिलेले 20,000 पत्र घेऊन शहरामधनं मिरवणूक काढत शेकडो शेतकरी पोस्ट कार्यालय या ठिकाणी दाखल झाले आणि सर्व 20,000 पत्र अधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याचं काम केलंय। या प्रसंगी नगर परिषदेचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातबाई, नगरसेवक सागर तनपुरे, प्रतीक तनपुरे तसेच प्रशांत डवले, प्रदीप भुजाडी, ॲडव्होकेट राहुल शेटे, डॉक्टर संतोष उदावंत, माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, नंदुभाऊ तनपुरे, दीपक साळवे तसेच भारत भुजाडी, राजेंद्र बोरकर, बाळासाहेब गिरमे, संतोष आघाव, बाळासाहेब आडाव, विजय तमनर, ज्ञानेश्वर बाचकर, राजूभाई शेख, पांडुभाऊ उदावंत, गणेश कोकडे, रवींद्र आहेर, किरण साळवे, बंटी धनोटे, निसार आतार, निलेश जगधने, जीवन गुलदगड, सुरेश निमसे, रवींद्र आढाव, अशोक कदम, भाऊसाहेब बिडवे तसेच गणेश घाडगे आदींसह शेकडो नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। आज राहुरी तालुक्यातील जनतेच्या वतीनं आपल्या जनतेच्या भावना या देशाच्या सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता जवळपास 20,000 शेतकऱ्यांची पत्र आम्ही आता इथं पोस्ट ऑफिस मध्ये आणलेली आहेत। दिवसेंदिवस बिबट्याचा जो ग्रामीण भागातला वावर वाढतोय, शेतकरी अत्यंत त्रस्त त्या ठिकाणी झालेला आहे। रात्रीची वीज असते, जीव मुठीत धरून त्या ठिकाणी शेती करावी लागते आणि कित्येक आता पशुधन तर जाऊ द्या, पण आता मनुष्यहानी देखील मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेली आहे। भविष्यात शेती कशी करावी हा प्रश्न या तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या, राज्यातल्या शेतकऱ्यापुढे पडतोय आणि सातत्यानं विधानसभेत देखील मी हा विषय सातत्याने मांडलाच होता। आता मात्र लोकांची भावना आहे, या वन्यजीव कायद्यामध्ये आता वेळ आलेली आहे, इनफॅक्ट उशीर पण झालेला आहे, पण आता तातडीनं या वन्यजीव कायद्यामध्ये बदल करून या बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केंद्र सरकारनं लगेच ताबडतोबीनं करण्याची आता आवश्यकता आहे। ही सगळ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची भावना आहे आणि ही भावना पंतप्रधानांपर्यंत किंवा केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही मध्यंतरी गावोगावी जाऊन सह्यांची शेतकऱ्यांची मोहीम राबवली। या कायद्यामध्ये बदल करून बिबट्यांच्या संख्येवरती नियंत्रण आणावं याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही पत्र त्या ठिकाणी लिहिलं आणि या तालुक्यातल्या बऱ्याचशा गावामध्ये या पत्रावर सही करण्याची मोहीम त्या ठिकाणी आखली गेली। उत्स्फूर्तपणे शेतकऱ्यांनी या पत्रावरती आपली सही नोंदवून आपली भावना पंतप्रधानांपर्यंत कळवा असं आम्हाला आवाहन केलं होतं। आज त्या सर्व जवळपास 21,000 पत्र
आम्ही इथं पोस्ट ऑफिसमध्ये आणून इथं टाकलेले आहेत. ते 2-4 दिवसात माननीय पंतप्रधान साहेबांपर्यंत जातील. एका तालुक्यातल्या 20,000 शेतकऱ्यांची जर अशी भावना असेल तर राज्यातल्या शेतकऱ्यांची काय भावना आहे ही मांडण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न आज केलेला आहे. मला खात्री आहे की मला अपेक्षा आहे की या देशाचे पंतप्रधान आणि केंद्र सरकार आम्हा शेतकऱ्यांची भावना ओळखून आधीच खूप उशीर झालेला आहे, पण आणखीन उशीर होऊ नये यासाठी आमची भावना ओळखून या कायद्यामध्ये योग्य त्या सुधारणा निश्चित लवकरपणे करतील. आज चंदगावाने राहणार वडनेर तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर. माझे वडील 1 वर्ष झाले पाठी मोटर चालू करायला जातात गेले. बिबट्याने त्यांच्यावर दबी धरून हल्ला केला. आज आम्ही सुद्धा जात नाही वावराने. इतकं मोठं हे सुळसुळाट आहे बिबट्यांचा. अजूनच ते बिबटे जात गेलेले नाही. 2-4 बिबटे केवडगावचे त्यांनी शेळ्या सोडायच्या. तो बिबट्या आला कवडून येलं त्या बिबट्या मला तुमचं कवडू माग आणतो तेवढं पण मग हल्ला झाला असा त्या दिवशी. आमची मुलगी वेदिका श्रीखंडगे 2.5 वर्षापूर्वीची असताना 2.5 वर्षाची असती होती त्यावेळेस बिबट्याने पळून नेली. आमची अशी इच्छा आहे की सरकारने बिबट्यांची नसबंदी करावी किंवा बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा अशी आमची इच्छा आहे. अनेक दिवसापासून या बिबट्याच्या प्रश्नावर दादांनी विधानसभेतही आपल्या परीने आवाज उठवला होता. माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांनी जवळपास 30 वर्षापूर्वी येणाऱ्या 25 वर्षात या बिबट्यांची संख्या कशी होईल यासाठी आत्ताच नसबंदी असो किंवा कायदे बदल असो हे नियोजन करावे अशी सूचना तत्कालीन सरकारांनाही केली होती, परंतु त्यावेळी कोणी दखल घेतली नाही आणि आता तर दखल घ्यायचा संबंधच येत नाही. कारण नेमकं सरकार बिबट्यासाठी आहे का माणसांसाठी आहे हे दादांनी विचारलं. दादा तुम्ही पत्र पाठवलेत, लोकांना जागा केलंय जीवितहानी वाचण्यासाठी, लोकांना शेती व्यवसाय करण्यासाठी, परंतु या सरकारला तुम्ही कितीही काय विचारलं, बिबट्यांचं काय, कर्जमाफीचं काय, शेतमालाच्या भावाचं काय, बहुतेक तुमच्या पत्राला उत्तर जय जय श्रीराम एवढंच येईल असं मला वाटतं. त्यामुळं आपण लोकांनीच आता हा उठाव हाती घेऊन या बिबट्यांबाबत केंद्रानेच कायदे बदल करावेत अशी मागणी एक शेतकरी या नात्याने मी करतो. मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.